नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, अनेक दिवसांपासून आपले कॉन्स्टेबल मित्र जे आहेत, हे या ठिकाणी सातत्यानं मला फोन करत होते आणि फोर्स देखील या ठिकाणी करत होते, की सर इतिहास या विषयाची डिपार्टमेंटल पी-एस-आय या पदासाठीची बॅच या ठिकाणी लॉन्च करा. आणि आज आपण या डिपार्टमेंटल पी-एस-आयची बॅच इथे या ठिकाणी सुरू करीत आहोत, हे लक्षात असू द्या. लक्षात घ्या मित्रांनो, डिपार्टमेंट पी-एस-आयच्या या पेपरमध्ये पूर्ण परीक्षा जर आपण पाहिला, तर इतिहास हा जो विषय आहे, हा खरंच अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे. जर का प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण इथे या ठिकाणी पाहिले, तर 15, 16 किंवा 18 प्रश्न देखील हे या ठिकाणी या डिपार्टमेंटल पी-एस-आय या परीक्षेमध्ये इतिहास या विषयाचे आहेत. म्हणजे जर 18 प्रश्न इतिहास या विषयाचे जर विचारले असतील, तर लक्षात घ्या इतिहास हा विषय किती महत्त्वाचा या ठिकाणी घटक आहे. त्यामुळेच आज आपण त्या ठिकाणी डिपार्टमेंटल पी-एस-आयची एक नवीन बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे. आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर. जे कोण विद्यार्थी किंवा जे कोण उमेदवार या ठिकाणी या डिपार्टमेंटल पी-एस-आय ची परीक्षा देत असतील, त्यांनी आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर जाऊन ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन या ठिकाणी करा. सगळे महत्त्वाचे न्यूली अपडेटेड लेक्चर्स आपण या बॅच मध्ये या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. तर अत्यंत ही प्रतीक्षित असणारी ही बॅच आहे. तर या बॅचला आता आजपासून आपण सुरुवात केलेली आहे. तर लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी या ठिकाणी असतील त्यांनी ही बॅच जरूर जॉईन करा. आजच्या दिवशी आपण करणार आहोत लक्षात घ्या. आज आपण इथे या ठिकाणी 1-2023 डिपार्टमेंटल पी-एस-आयचा पूर्व परीक्षेचा पेपर, या पेपरमध्ये इतिहास या विषयाशी संबंधित आलेले सर्व प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन इथे या ठिकाणी पाहणार आहोत. ते तुम्ही या ठिकाणी इथं लेक्चर शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. तुम्हाला याचा फायदा जरूर या ठिकाणी होऊन जाईल. तर लक्षात घ्या, बघा 2023चा पूर्व परीक्षेचा हा पेपर या ठिकाणी आहे. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षा या संदर्भात. तर आता आपण एक एक प्रश्न हिस्ट्रीच्या संदर्भात पाहूया. या पेपरमध्ये एकूण 17 प्रश्न हे इतिहास या एका विषयाशी संबंधित आहेत, हे लक्षात असू द्या. तर बघा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी पाहून घेऊया आणि त्यानंतर मग याचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी या पर्यायांबद्दल देखील इन्फॉर्मेशन या ठिकाणी देतो. आता बघा, ब्रिटिशांच्या अनौद्योगिकरणाचे कोणते परिणाम भारतावर झाले होते? अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. डिइंडस्ट्रियलायझेशन जे आहे त्या संदर्भात हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. आता नीट समजून घ्यायचं बघा. अनौद्योगिकरण हे औद्योगिकरणाच्या विरोधातली प्रक्रिया या ठिकाणी आहे. औद्योगिकरण म्हणजे काय? तर या ठिकाणी उद्योगधंदे जे आहे, तर त्या उद्योगधंद्यांची वाढ होणं याला औद्योगिकरण या ठिकाणी म्हटलं जातं. आणि अनौद्योगिकरण म्हणजे काय? तर उद्योगधंदे जे आहे हे समाप्त करणं याला डिइंडस्ट्रियलायझेशन केलं किंवा अनौद्योगिकरण या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्याच दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे आणि म्हटलं की अनौद्योगिकरणाचे परिणाम भारतावर काय नेमके या ठिकाणी झाले. तर इथे पहा बघा, शेतीवरचा भार कमी झाला असं इथे या ठिकाणी म्हटलंय. आधी आपण सर्व सेंटेन्स वाचून घेऊ आणि नंतर मी त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो. म्हणलं शेतीवरचा भार कमी झाला, स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली, औद्योगिक केंद्राचा अस्त झाला आणि भारताच्या आर्थिक राष्ट्रवादी चालना मिळाली. तर हे नक्कीच बरोबर आहे बघा. चला आपण स्टार्ट करू. भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाला चालना मिळाली का? तर हो, 100% मिळालेली आहे. औद्योगिक केंद्राचा ऱ्हास होणं म्हणजे मी म्हटलं बघा, उद्योगधंदे समाप्त होणं म्हणजे भारतात जे काही औद्योगिक केंद्र या ठिकाणी होते, ढाका असेल, सुरत या ठिकाणी असेल, तर या विशाखापट्टणम जे आहे ते या ठिकाणी असेल, तर त्या भागातील जे उद्योगधंदे होते ते समाप्त या ठिकाणी झालेले आहे, ते लक्षात घ्या. स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली का? तर 100% स्वावलंबी ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. आता तुम्ही म्हणता कसं काय? तर लक्षात घ्या, भारतामध्ये जे उद्योगधंदे होते हे कशा संदर्भातील होते? लक्षात घ्या, हस्त उद्योग होता बघा आपल्याकडे आहे ना. हस्तकला आणि त्याचबरोबर लघु उद्योग आणि कुटीर उद्योग हे ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी होत होते. या पद्धतीनं ग्रामीण भागातील हस्तकला आणि त्याचबरोबर या ठिकाणी लघु उद्योग, कुटीर उद्योग ही भारताची इंडस्ट्री होती, ती समाप्त झाली. म्हणून या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. इथलं सेंटेन्स हे पहिलं बी, सी आणि डी बरोबर. आता ए कडे जाऊया आपण बघा. शेतीवरचा भार कमी झाला असं इथं म्हटलेलं आहे. सांगा शेतीवरचा भार कमी झाला. बघा जेव्हा तुमच्या या ठिकाणी उद्योगधंदे समाप्त होतात म्हणजे जे आपले आर्टिझान्स आहे, तर त्या आर्टिझान्स म्हणजे जे कारागीर आहे, तर त्या कारागिरांचे उद्योगधंदे समाप्त झाल्यानंतर ते काय करतील? उदाहरणार्थ जर समजा एम बंद झाली किंवा एम-पी-एस-सी बद्दल तुम्ही या ठिकाणी आता
एमपीएससी एमपीएससी मधनं तुम्ही आता एज बार या ठिकाणी जाता. तुम्ही काय करता? तर गावाकडे जाताल आणि आपल्या शेतीशी संबंधित उपजीविका या ठिकाणी करता. जर ग्रामीण भागातले असाल तर. लक्षात घ्या मग त्याच पद्धतीचं जर का कारागीर लोकांचे हस्त उद्योग या ठिकाणी समाप्त झाले, तर ते काय करतील गावाकडे जातील आणि शेतीमध्ये काम करतील. म्हणजे शेतीची हमी झाला की वाढली, तर शेतीचा भार कमी नाही झाला, तर शेतीच्या भारामध्ये वाढ झाली हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे हे विधान एक असं आहे, हे चुकीचं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि म्हणून मग या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं ए, बी, सी, डी यापैकी ए चूक आहे. बी, सी, डी हे याचं राइट आन्सर आहे. बी, सी, डी हे कुठे आहे? तर इथं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राइट आन्सर पाहायला भेटतं. असे प्रश्न तुम्हाला कंबाईनसाठी पण या ठिकाणी विचारले जातात. लक्षात घ्या. जेव्हा कंबाईनची डायरेक्ट रिक्रुटमेंट असते पी-एस-आय पदाची त्यावर असेही प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या त्यामुळं. ठीक आहे. आता बघा काही विद्यार्थी या ठिकाणी कॉन्स्टेबल होऊन मग डिपार्टमेंटल पी-एस-आय कडे वळतात. चांगली बाब आहे तिथून. अशाही पद्धतीने या ठिकाणी तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, या पद्धतीनं आपण हा डिपार्टमेंटल पी-एस-आय ची एक महत्वाची बॅच खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. इथं आपण पाहतो बघा 1919 च्या कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? या पद्धतीचा प्रश्न आहे. 1919 चा कायदा लक्षात घ्या. तुम्ही कंबाईनची परीक्षा द्या, डिपार्टमेंटल पी-एस-आय ची परीक्षा द्या. तर लक्षात घ्या, त्या परीक्षांमध्ये 1909 चा कायदा, 1919 चा कायदा आणि 1935 चा कायदा हे 3 महत्वाच्या कायद्यांवर प्रश्न येतात म्हणजे येतातच लक्षात असू द्या. आता इथं म्हटलं बघा, भारत मंत्र्याचे वेतन भारतीय तिजोरीतून द्यावे. आता मला सांगा, भारत मंत्र्याचे वेतन भारतीय तिजोरीतूनच का दिले जात होते? कधीपासून सुरुवात झाली होती ती? तर ती 1793 पासून सुरू झालेली होती. हे आता मात्र 1919 च्या कायद्यानुसार हे या ठिकाणी भारत मंत्र्याचे वेतन हे भारताच्या तिजोरीतून नाही, तर लंडनच्या तिजोरीतून द्या. अशा प्रकारची भूमिका इथे ठिकाणी मांडली गेली होती या कायद्याअंतर्गत. ठीक आहे. पहिलं विधान तर चूक आहे हे लक्षात घ्या. बघा या कायद्याने लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. ही लोकसेवा म्हणजे आज आपण युपीएससी या ठिकाणी म्हणतो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर याची स्थापना जर आपण पाहिलं तर हो 1926 ला याची स्थापना या ठिकाणी आहे हे लक्षात असू द्या. आणि त्यामुळे 1919 च्या कायद्यामध्ये ती तरतूदच होती आणि त्यानुसार लोकसेवा आयोगाची स्थापना स्टेट गव्हर्नमेंटचे जे काही रिक्रुटमेंट आहे ते 1935 कायद्या अंतर्गत आहे हे लक्षात घ्या. हे विधान बरोबर आहे. इंडियन काउन्सिलचं महत्व कमी झालं. तर बघा इंडिया काउन्सिलचं महत्व कमी झाले का? तर 100% कमी झालं. आता का कमी झालं? तर 1919 कायद्या अंतर्गत काय झालं? तर जबाबदार शासन पद्धती जी आहे, या जबाबदार शासन पद्धतीचा पाया या 1919 च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानं इथे या ठिकाणी घातला होता. जेव्हा जबाबदार शासन पद्धती निर्माण होतीये, तेव्हा साहजिकच आपल्याला पाहायला भेटतं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाहायला आपल्याला भेटतं की हो इंडिया काउन्सिलचं महत्व कमी या ठिकाणी होतं हे लक्षात घ्या. आता इंडिया काउन्सिल जे आहे, तिचं गठन कोणत्या कायद्याअंतर्गत झालं होतं रे? 1858 चा कायदा जो आहे, त्या कायद्याद्वारे इंडिया काउन्सिल ची स्थापना या ठिकाणी झालेली होती, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना? ज्याला आपण भारत परिषद म्हणून देखील या ठिकाणी संबोधतो. तिचा प्रमुख भारत मंत्री या ठिकाणी होता हे लक्षात घ्या. तर या कायद्यानं केंद्र आणि राज्य सरकारच्या विशेष सूचींचे विभाजन करण्यात आलं असं म्हटलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विशेष सूचींचं विभाजन केलं. का या कायद्यामध्ये आपल्याला माहिती आहे की केंद्र सूची आणि राज्य सूची आली आहे. त्यामुळे हे पण विधान बरोबर आहे. समवर्ती सूची जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा समवर्ती सूची कोणत्या कायद्याअंतर्गत आली? तर 1935 च्या कायद्याअंतर्गत समवर्ती सूची आहे. राज्य सूची आणि केंद्र सूची ही या ठिकाणी 1919 च्या कायद्याअंतर्गत आणि समवर्ती सूची 1935 च्या कायद्याअंतर्गत आल्याचं एकत्र दिसतं. तर इथे आपण आपल्याला पाहायला भेटतं की बी, सी आणि डी बरोबर आहे. बी, सी, डी कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा दुसरा महत्वाचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आता इथे या ठिकाणी पाहूया. तर यानंतर बघा 1900 थोडंसं मी हे झूम करतो म्हणजे जास्त छान पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. ठीक आहे. येस. ओके. या पद्धतीचा. आता बघा हा प्रश्न नीट समजून घ्या. आधुनिक भारताच्या इतिहासाशी संबंधित 1920 मध्ये खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई कामगार समितीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे? तर लक्षात घ्या, या संदर्भातील प्रश्न आहे मुंबई कामगार समितीची स्थापना या ठिकाणी कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? तर नारायण चंदवरकर
त्याचबरोबर या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे, एस एन जोशी आणि त्याचबरोबर बीपी वाडिया अशा प्रकारचे हे विधानं आहेत, लक्षात घ्या, पर्याय आहेत. तर यामध्ये काय राईट आन्सर आहे, तर नारायण गणेश चंदावरकर, एन जी चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली 1920 साली या ठिकाणी या मुंबई कामगार समितीची स्थापना झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. खूप महत्वाचा हा पण प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट आहे हा प्रश्न, लक्षात घ्या. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भात तर काय, तर यांना कामगार चळवळीचे काय म्हणतात, तर जनक म्हणलं जातं, लक्षात घ्या. का बरं म्हटलं जातं यांना कामगार चळवळीचे जनक, तर यांनी सन 1884 ला पहिली या ठिकाणी मुंबईमध्ये कामगार संघटना स्थापन केली. तिचं नाव होतं बॉम्बे मिल हँड वर्कर्स असोसिएशन या नावाची संघटना यांची या ठिकाणी होती, हे लक्षात असू द्या. आणि मग या संघटनेच्या मुखपत्र त्या ठिकाणी दिनबंधू होतं. त्या दिनबंधू म्हणतात त्यांनी या ठिकाणी कामगारांच्या समस्या इथे या ठिकाणी मांडण्याचं दिसतं. नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर या पदवीला देखील या ठिकाणी ब्रिटिशांनी सन्मानित केलेलं होतं. आणि लक्षात असू द्या, नारायण मेघाजी लोखंडे आणि सावित्रीबाई फुले या दोघांचं निधन झालं प्लेगच्या साथीमध्ये 1797-98 दरम्यान, हे लक्षात असू द्या. दोन समाजसुधारक प्लेगच्या साथीमध्ये दगावले गेले. नारायण मेघाजी लोखंडे आणि दुसरे आहे सावित्रीबाई फुले, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. तर या संदर्भात एस एन जोशी आहे, त्याचबरोबर बीपी वाडिया आहे. तर हे बीपी वाडिया कोण आहेत ते पण माहिती असणं गरजेचं. तर हे थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते. आपल्या अॅनी बेझंट ज्या होत्या त्या अॅनी बेझंट यांच्याशी संबंधित त्यांचे सहकारी या ठिकाणी होते, कार्यकर्ते होते बीपी वाडिया. परंतु यांनी मद्रास लेबर पार्टी या मद्रास ट्रेड युनियन जे आहे, तर ते मद्रास ट्रेड युनियनची स्थापना यांनी या ठिकाणी केली होती. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सन 1908 ला मद्रास ट्रेड युनियन जे आहे हे पी वाडी यांनी स्थापन केलेलं होतं. आणि या ट्रेड युनियनचं वैशिष्ट्य काय होतं, तर नीट लक्षात असू द्या. या ट्रेड युनियनचं वैशिष्ट्य असं होतं, त्या ठिकाणी या ट्रेड युनियनच्या हे भारतातलं पहिलं ट्रेड युनियन ज्यांनी कामगारांच्या नोंदी इथे या ठिकाणी केल्या, म्हणजेच कामगारांकडे वर्गणी जमा केली, कामगारांना सभासदत्व या ठिकाणी बनवलं आणि ते जाहीर केलं. तर या पद्धतीने पहिली नोंदणीकृत कामगारांची संघटना किंवा ट्रेड युनियन मद्रास ट्रेड युनियन, हे लक्षात असू द्या. ते बीपी वाड यांच्या ठिकाणी राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 1 नोव्हेंबर सन 1858 रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी राणीचा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखवला? आता हे प्रश्न या ठिकाणी जर कंबाईनचा पेपर असता तर निश्चित आला. मात्र आता डिपार्टमेंटल पी-एस-आयचा प्रश्न पेपर आहे. त्यामुळे थोडंसं या पद्धतीचा सोपे प्रश्न विचारले जातात बऱ्यापैकी. तर 1 नोव्हेंबर 1858 कॅनिंगनं हा जाहीरनामा कोणत्या ठिकाणी वाचून दाखवला? काय उत्तर आहे, तर अलाहाबाद जे आहे तर ते अलाहाबादमध्ये इथे या ठिकाणी वाचून दाखवले. पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी पाहायला भेटतं. खूप इम्पॉर्टंट आहे राणीचा जाहीरनामा. पुढीलच्या वेळेस असा प्रश्न येऊ शकतो, की राणीच्या जाहीरनाम्यामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या गोष्टींची वचनबद्धता होती किंवा कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी इथं होत्या? असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. आता हा थोडासा प्रश्न जो आहे तो हटके स्वरूपातील या ठिकाणी विचारला गेला होता. कठीण स्वरूपातला मी या ठिकाणी म्हणेल, तर हा थोडासा प्रश्न कठीण स्वरूपातला या ठिकाणी विचारला गेल्याचं दिसून येतं. ठीक आहे. तर इथं काय प्रश्न आहे? लंडन डेली हेरॉल्डच्या कोणत्या प्रतिनिधीनं वडाळ्याच्या मिठागरामध्ये सत्याग्रही समवेत उभे राहून निरीक्षण लंडनला पाठवली होती? या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर इथे लक्षात घ्या, लंडन डेली हेरॉल्ड हे नावाचं वर्तमानपत्र होतं आणि या वर्तमानपत्राचे दोघेही या ठिकाणी काय होते, पत्रकार या ठिकाणी होते. आणि या काळात जेव्हा भारतामध्ये सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली, तेव्हा हे दोघेही भारतामध्ये आले होते. तेव्हा लक्षात घ्या, हे वेब मिलर जे आहेत त्यांनी धरसाना जे आहे, तर त्या धरसानामध्ये इंग्रजांच्या द्वारे जो काही लाठीचार्ज झाला, सत्याग्रहींवर हल्ले करण्यात आले, त्याबाबतची निरीक्षणं हे वेब मिलरने या ठिकाणी पाठवलेली आहे लंडनला. तर वडाळ्यामध्ये इथं वडाळ्याच्या मिठागरामध्ये या ठिकाणी हे जॉर्ज स्लोकोफ हे या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांनी आपले निरीक्षण नोंदवून इंग्लंडला पाठवले होते, हे लक्षात घ्या. तर जॉर्ज स्लोकोफ हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. पुढचा घटक आपण पाहूया बघा. आता यानंतरचा एक महत्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो बघा. काय नेमका प्रश्न आहे तो आपण पाहूया आणि मग याच्याही संदर्भामध्ये चर्चा या ठिकाणी घडवून या. बघा इथे म्हटलंय, ब्रिटिश काळामध्ये भारतीयांसाठी लष्करात कोणते उच्च पद होते? अशा प्रकारचा प्रश्न इथे या ठिकाणी विचारलेला आहे.
तर ब्रिटिशांच्या काळामध्ये लष्करामध्ये कोणते उच्च पद या ठिकाणी होते, या पद्धतीचा प्रश्न आहे. सरदार आहे, सुभेदार आहे, हवालदार आहे, कॅप्टन आहे. तर हे सोपा प्रश्न आहे हा, पण इथे या ठिकाणी सुभेदार हे याचं राइट आन्सर आहे. पण पाहतो बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे वडील होते हे लष्करामध्ये सुभेदार होते, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्याचं राइट आन्सर सुभेदार. सुभेदाराची वरची पदं ही भारतीयांना दिली जात नव्हती, हा मुद्दा लक्षात घ्या. कोणत्या पुस्तकातून आला, तर कथा स्वातंत्र्याची या पुस्तकातून हा प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चलो त्यानंतर प्रश्न लगेच आपण इथे या ठिकाणी पाहूया. तर एकूण 16-17 प्रश्न मला असं वाटतं, की हे 17 एक प्रश्न या पेपरमध्ये विचारलेले आहेत हिस्ट्रीचे. ठीक आहे, आता बघा, लंडनमधील इंडिया हाऊसकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्त्या कोणाच्या देणगीतून दिल्या जात होत्या, या पद्धतीचं आपल्याला माहिती आहे. इंडिया हाऊस हे या ठिकाणी स्थापन केलं होतं. इंडियन होम रूल सोसायटी हे मूळ नाव आहे. इंडिया हाऊसचं मूळ नाव काय? इंडियन होम रूल सोसायटी, जी श्यामजी कृष्ण वर्मांनी स्थापन केली होती इंग्लंडला. लंडनमध्ये एक इमारत त्यांनी या ठिकाणी भाडेतत्त्वावर घेतली आणि तिथं त्यांनी संघटना स्थापन केली. त्याचं नाव होतं इंडियन होम रूल सोसायटी. आणि त्या इमारतीला इंडिया हाऊस म्हणून संबोधलं जायचं. विदा सावरकर, त्याचबरोबर सेनापती बापट, मदनलाल धिंगरा यांसारखे लोक तिथे या ठिकाणी जातात आणि तिथं त्यांनी या ठिकाणी आपलं शिक्षण पूर्ण या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं आणि क्रांतिकारक कार्य देखील तिथे केलं. भारतातील असे पदवीधर म्हणा किंवा भारतातील असे शिकलेले हुशार लोक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जायची. मग ही स्कॉलरशिप महाराणा प्रताप यांच्या नावाने होती. ही स्कॉलरशिप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या ठिकाणी होती. तर दरवर्षी 6 विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देऊन लंडनला बोलावलं जायचं. त्यांना हायर एज्युकेशन दिलं जायचं आणि सोबतच त्या विद्यार्थ्यांमध्ये क्रांतीचं स्फोटन या ठिकाणी भरलं जायचं. मातृभूमीच्या रक्षणासाठी क्रांतिकारक निर्माण करण्याचं कार्य श्यामजी कृष्ण वर्मांनी या ठिकाणी केलेलं होतं. तर लक्षात घ्या, या इंडिया हाऊसचं एक महत्वाचं मुखपत्र देखील होतं. ज्याचं नाव होतं सोशिओलॉजिस्ट. ठीक आहे. तर सोशिओलॉजिस्ट जे आहे, हे सोशिओलॉजिस्ट या नावाचं एक मुखपत्र देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. सोशिओलॉजिस्ट हे श्यामजी कृष्ण वर्मांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथे प्रश्न काय आहे, कोणाच्या देणगीतून दिला जायचा? तर साहजिकच इथं आपल्याला पाहायला भेटतं बघा, श्यामजी कृष्ण वर्मा, जमशेदजी जीजीभाई, सरदारसिंह राणा आणि जमनालाल जाधव. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की इंडिया हाऊस म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा. हे बरोबर आहे. परंतु इंडिया हाऊसशी संबंधित अजून एक महत्वाची व्यक्ती होती. त्यांचं नाव होतं सरदारसिंह राणा. लक्षात घ्या. तर ह्या सरदारसिंह राणा यांच्या देणगीतून या ठिकाणी दिलं जायचं, हे लक्षात घ्या. तर या सरदारसिंह राणा, ज्यांना सरदारसिंह राणा जे आहे, तर ते एस-आर राणा ज्याला आपण म्हणू शकतो, एस-आर राणा लक्षात घ्या. तर हे एस-आर राणा जे आहे, ते या ठिकाणी त्यांच्या देणगीतून या प्रकारचा पैसा दिला जात होता, शिष्यवृत्ती दिली जात होती, हे लक्षात असू द्या. तर या पद्धतीचा सरदारसिंह राणा हे याचं राइट आन्सर आहे. एस-आर राणांच्या संदर्भात आपल्याला माहिती असेल, की या ठिकाणी मॅडम भिकाजी कामा ज्या होत्या, त्या मॅडम भिकाजी कामा, मुंचोशाह गोदरेज आणि एस-आर राणा यांनी पॅरिसमध्ये या ठिकाणी पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना केली होती, हे लक्षात असू द्या. पॅरिस इंडियन सोसायटीच्या द्वारे यांनी या ठिकाणी समाजवाद्यांच्या परिषदेमध्ये जाऊन तिथे या ठिकाणी राष्ट्रध्वज देखील फडवला होता भारताचा, अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते, हे लक्षात घ्या. जमनालाल बजाज कोण होते? तर जमनालाल बजाज हे या ठिकाणी एक व्यापारी वर्गातील या ठिकाणी होते, लक्षात घ्या. ते भांडवलदार होते. नंतर हे असे भांडवलदार होते, की ज्यांना राष्ट्रीय चळवळ जास्त महत्वाची होती, राष्ट्रीय आंदोलन महत्वाचं होतं आणि त्यांनी, आपल्याला माहिती आहे, नागपूरमधल्या झेंडा सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला होता. त्यातले ते महत्वाचे शिलेदार या ठिकाणी होते, हे लक्षात असू द्या. तर जमनालाल बजाज आणि त्यांची जी पत्नी आहे, दोघेही राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी झाले होते, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. जमशेदजी जेजीभाई कोण आहे? तर जमशेदजी जेजीभाई आपल्याला माहिती असेल, या ठिकाणी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली होती बघा, जगन्नाथ शंकर शेठच्या द्वारे. या बॉम्बे असोसिएशन जे आहे, या बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष हे जमशेदजी जेजीभाई होते, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया बघा. अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? 57 होते ना, हे किती 57? येस. अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली? सोपा प्रश्न हा पण आहे. तर कुठे झाली? तर ढाका, लाहोर, कराची आणि दिल्ली. तर उत्तर आहे ढाक्यामध्ये या पद्धतीनं अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाली. आता नीट समजून घ्या. कोणत्या तारीख काय होती बरं? तर ती होती तारीख 30 डिसेंबर सन 1906. 30 डिसेंबर सन 1906 ला
अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि लक्षात असू द्या, या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष हे कोण होते? याही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आगा खान, लक्षात घ्या, आगा खान जे आहे, आगा खान द्वितीय हे याचे या ठिकाणी अध्यक्ष होते मुस्लिम लीगचे पहिले. कोणी स्थापन केले? तर वकार उल मुल्क, मोहसिन उल मुल्क आणि सलीमुल्लाह यांनी या ठिकाणी स्थापन केले. 3 नावं लक्षात घ्या. सलीमुल्लाह, वकार उल मुल्क आणि त्याचबरोबर मोहसिन उल मुल्क या तिघांनी या पद्धतीचा मुस्लिम लीग जे आहे, ऑल इंडिया मुस्लिम लीग स्थापन केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. पुन्हा एकदा इथं पाहायला भेटतं आणि आता बघा हे मुस्लिम लीगचं जे कराची अधिवेशन आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. ते पण तुम्हाला इथे या ठिकाणी सांगतो मी. तर बघा मुस्लिम लीगचं कराची अधिवेशन जे झालं ते 1940 ला झालं आणि याच अधिवेशनामध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं आपल्या बॅरिस्टर मोहम्मद अली जिना जे आहेत त्यांनी टू नेशन थेअरी इथे या ठिकाणी मांडल्याचा एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतो. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. अखिल भारतीय सत्याग्रह काउन्सिल, अखिल भारतीय सत्याग्रह काउन्सिल कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली होती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता अखिल भारतीय सत्याग्रह काउन्सिल ही आपल्या सविनय कायदेभंग चळवळ जी आहे, तर त्या असहकार चळवळ जी आहे, तर असहकार चळवळीच्या दरम्यान या पद्धतीची अखिल भारतीय सत्याग्रह काउन्सिलची स्थापना या ठिकाणी झाली होती असं एकंदरीत दिसतं. ते कोणाच्या नेतृत्वाखाली? तर सुचेता कृपलानी जे आहे, त्या सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थापन झाले होते. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मग इथं सरोजिनी नायडू आपल्याला माहिती आहे. या सरोजिनी नायडू यांनी यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर 1925 साली कानपूरमध्ये जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं, तेव्हा कानपूर अधिवेशनाच्या अध्यक्षा सरोजिनी नायडू या ठिकाणी होत्या आणि याच सरोजिनी नायडू धरसना सत्याग्रहाचं नेतृत्व हे या ठिकाणी करतायत असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल पण मी या ठिकाणी थोडंसं बोलेल. जेपी या नावानं ते या ठिकाणी परिचित आहे, आपल्याला माहिती आहे. आणि या जयप्रकाश नारायण यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष जो आहे किंवा काँग्रेस समाजवादी पक्ष जो आहे, हा काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना ही या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. 1934 साली या पक्षाची स्थापना झालेली आहे. मीनू मसानी, जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव या तिघांनी काँग्रेस समाजवादी पक्ष किंवा समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसतं. कधी केली आहे? तर 1934 साली या ठिकाणी केलेली आहे. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या या डिपार्टमेंटल पी-एस-आयच्या या बॅचमध्ये मी तुम्हाला मागील 10 वर्षांचे जे काही प्रश्नपत्रिका आहे त्याही प्रश्नपत्रिका इथं अशाच पद्धतीनं एक्सप्लेनेशन करून त्या तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून देतो. म्हणजे इझी वाटेल. म्हणजे कसं आहे लक्षात घ्या, आता मला माहिती आहे तुम्ही सगळेजण कॉन्स्टेबल देशसेवा करत आहात आणि तुम्हाला त्यातून सेवा करता करता या ठिकाणी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून जेवढं सोपं पद्धतीनं तुमचं या ठिकाणी काम हलकं होईल तेवढं मी करून देणार आहे. कारण हिस्ट्रीमध्ये जर 17-18 प्रश्न येत असेल तर माझी जबाबदारी आहे तुम्हाला तेवढे 17-18 मार्क मिळवून देणं हे लक्षात घ्या. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे हे सगळं आणि म्हणून आपण या पद्धतीने इतिहास या विषयाला अजिबात हलकं घ्यायचं नाही. आउट ऑफ मार्क मिळवून देणारा हा सब्जेक्ट आहे. तुम्ही माझ्याकडे आला, बॅच जॉइन केली म्हणजे विषय संपला आहे. ती माझी जबाबदारी आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क या ठिकाणी मिळवून देणं. ठीक आहे? तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण पाहिला. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया बघा. आता हा प्रश्न थोडंसं आपण पाहणं गरजेचं या ठिकाणी आहे. प्रश्न आपल्या कशाशी संबंधित या ठिकाणी विचारला गेलाय? तर लक्षात घ्या दख्खनचे दंगे जे झाले, तर त्या दख्खनच्या दंग्यांशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर इथं म्हटलेलं आहे, की सन 1889 ला द डेक्कन ॲग्रीकल्चर रिलीफ ॲक्टद्वारे शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या तरतुदींची शिफारस करण्यात आली होती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर काय विषय आहे याचा? तर लक्षात घ्या 1875 ला जे दख्खनचे दंगे झाले, त्या दख्खनच्या दंग्यांमध्ये दंगे झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे पुन्हा सार्वजनिक सभा आणि सत्यशोधक सभा या दोघांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारच्या विरोधात लढाई या ठिकाणी केलेली होती. आपल्याला माहिती आहे की शेतसारा बंदीची भूमिका पुन्हा सार्वजनिक सभेने घेतली आणि खतफोडीचं आंदोलन हे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलांच्या सत्यशोधक समाजानं या दरम्यान घेतलेलं होतं हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना? तर या पद्धतीनं दख्खनच्या दंग्यांच्या झाल्यानंतर ब्रिटिश सरकारनं 1889 ला
1979 ला द डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ फंड या ठिकाणी रिलीफ ऍक्ट या ठिकाणी इथे आणलं आणि त्या संदर्भात काही महत्वाच्या तरतुदी केल्या. आता इथे बघा सिंचन आहे. आता सिंचन आयोगाचा विषय काय इरिगेशन कमिशन कधी भारतात इंग्रजांच्या काळात झालं का? नाही झालं बघा. कारण इरिगेशनचा विषयच नव्हता कारण त्यांना पैसेच कमवायचे होते भारतात आणि त्यामुळे इरिगेशन करायचं असेल तर पैसा खर्च करावा लागेल. मात्र त्यामुळे इरिगेशनशी संबंध विषय नाहीये. तगाईची सोय करणं. आता लक्षात घ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना तगाई काय आहे हे माहीत नसावं. तगाई काय आहे? तगाई म्हणजे काय ते नीट समजून घेणं गरजेचं आहे. असे काही शब्द की ज्या शब्दांमुळे आपली घाबरगुंडी या ठिकाणी उडते ते थोडंसं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तगाई म्हणजे संकट काळामध्ये सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज त्याला तगाई म्हटलं जातं. हे एक प्रकारचं काय आहे? कर्ज आहे. संकटग्रस्त परिस्थितीमध्ये जर समजा कुठे पूर आला, कुठे दुष्काळ आला, तर या ठिकाणी काय करतो सरकार? तर आपल्या प्रजाजनांना, शेतकऱ्यांना बी बियाणं खरेदी करण्यासाठी, अवजारं खरेदी करण्यासाठी, जनावरं खरेदी करण्यासाठी मुबलक दरामध्ये या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देतो. त्याला तगाई म्हटलं जातं हे लक्षात असू द्या. आणि मग या प्रकारे तगाईची सोय करण्यात आली. तर हे अगदी बरोबर आहे. तर या काळामध्ये तगाईची सोय इथे या ठिकाणी केली गेली होती, की संकटग्रस्त कारण त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दख्खनचे दंगे झाले. याचं कारण तेच होतं, की बाबा अ, शेतकरी हा कर्जबाजारी झालेला होता, भाववाढ झालेली होती. त्यामुळं अ, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची दुरावस्था झालेली होती. मग अशा परिस्थितीमध्ये सगाईची सोय या ठिकाणी करण्यात आली. शेतकरी बँका सुरू केल्या. बघा सावकारांकडनं पहिल्यांदा शेतकरी या ठिकाणी कर्ज घेत होते. आता शेतकऱ्यांची बँक स्थापन करण्याची भूमिका घेतली गेली. हे लक्षात असू द्या. आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे सहजासहजी हस्तांतरित होणार नाही, अशी तरतूद देखील या ठिकाणी होती. इयत्ता 11वीच्या पुस्तकातून हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. लक्षात घ्या, एकच काम करायचं आपली बॅच जॉइन करत असताना आपली बॅच जॉइन केल्यानंतर जर काही वाचायची इच्छा असेल तुम्हाला, मी तर म्हणेल की नाही वाचलं तरी चालेल. परंतु विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही काहीतरी आपण सेल्फ एफर्ट केलं पाहिजे. पण जर वाचायची इच्छा असेल तर काय करा, इयत्ता 11वीचं पुस्तक एकदा वाचून घ्या. जे महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित ते एवढं एकच वाचा. ते पण आपल्या बॅचमध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे. पण वाचायचं झालं तर तेवढं एक वाचा बास. बाकी वेगळं काही पुस्तक वाचायची गरज नाहीये. ठीक आहे. तर या पद्धत बी, सी आणि डी हे राइट आन्सर आहे. बी, सी आणि डी हे राइट आन्सर पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटते. ठीक आहे. चलो त्यानंतरचे प्रश्न आपण पाहूया बघा. खाली काय आहे का पाहूया आपण. हां, स्टार्ट झाले. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आपण पाहूया. आता बघा 7 प्रश्न झाल्यानंतर पण 60 प्रश्न झाल्यानंतर पण आयोगाने म्हणजे हा प्रश्न कंप्लीट झालेत बघा. आणि मग आयोगाने इथं 85व्या नंबरला फक्त इतिहासाचा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे हिस्ट्री किती इम्पोर्टंट आहे बघा लक्षात घ्या. या पद्धतीने कारण डिपार्टमेंटल पी-एस-आय मध्ये 50 प्लस जर प्रश्न येत असतील तर हिस्ट्री महत्वाचा आहे. तो व्यवस्थित करावा लागणार आहे. रिपनचा ठराव ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात. कोणत्या वर्षी संमत झाला? स्थानिक स्वराज्य संस्था कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? तर 1882 साली संमत झाला. आता हा लॉर्ड रिपनची कारकीर्द, गव्हर्नर जनरलची कारकीर्द माहिती असणं गरजेचं आहे. 1882 ते 1884 ही त्याची कारकीर्द या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. हे म्हणून 1882 हे वर्ष इम्पोर्टंट आहे, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियम या ठिकाणी गठीत झाला आणि त्याचमुळे लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटलं जातं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहूया. आता बघा यानंतरचा एक प्रश्न आहे, जो समाज सुधारकांशी संबंधित या ठिकाणी प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित हा प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतो. तुझा प्रश्न काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठातील एम.ए. पदवीसाठी कोणता प्रबंध लिहिला होता? अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा 1927 ला म्हणजे 1920 चं दशक जर आपण पाहिलं, 1920 चं दशक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक लढ्याचं, सामाजिक संघर्षाचं दशक मानलं जातं. मग या दशकामध्ये ते मूकनायक सुरू करतात. या दशकामध्ये बहिष्कृत भारत सुरू करतात. या दशकामध्ये समता, जनता ही वर्तमानपत्र सुरू करतात. बहिष्कृत हितकांनी सभा त्यांनी सुरू केली. समाज समता संघ स्थापन केलं. समता दैनिक या ठिकाणी समता दैनिक सैनिक दल निर्माण केलं. याच दशकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे, की महाड इथं 14 कळस सत्याग्रह केला. ज्याला 100 वर्ष पूर्ण झालेत.
याचबरोबर मनुस्मृती दहन त्यांनी 25 डिसेंबर 1927 ला या ठिकाणी केलेलं आहे. त्याला पण आता 100 वर्ष पूर्ण होत आहे. याचबरोबर याच दशकामध्ये काळाराम मंदिर सत्याग्रह केला, पर्वती मंदिर सत्याग्रह केला. या सगळ्या प्रकारचे संघर्ष ज्याला आपण म्हणू शकतो एक सामाजिक संघर्ष 1920 ते 1930 दरम्यान बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी लढताना दिसून येतात. आणि मग 1930 नंतर त्यांचा जो संघर्ष होता तो राजकीय हक्क अधिकारांचा होता हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीनं हे 1920 चं दशक जे आहे हे समतेचं दशक मानलं जातं. आणि म्हणून या दशकाला 100 वर्ष पूर्ण झालेत. या बाबासाहेब आंबेडकरांवर भविष्यात प्रश्न पण विचारले जाऊ शकतात जास्तीत जास्त. अशाच प्रकारचा एक प्रश्न आला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए.च्या पदवीसाठी त्यांनी कोणता निबंध या ठिकाणी लिहिला? तर उत्तर आहे प्राचीन भारतातील व्यापार. लक्षात घ्या. ट्रेड इन एन्शियंट इंडिया या नावाचा ट्रेड इन एन्शियंट इंडिया प्राचीन भारताचा व्यापार या पद्धतीचा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदर दिसतं. एम ए साठीचा हा ग्रंथ या ठिकाणी होता. तर बघा भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा हा त्यांचा पीएचडीचा ग्रंथ होता हे लक्षात घ्या. पीएचडीचा ग्रंथ होता. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी खूप कमी म्हणजे 2-2.5 वर्षांमध्ये त्या ठिकाणी 7 वर्षांचा आपला अभ्यासक्रम म्हणजे असं पर्टिक्युलर म्हटलं तर 2 वर्ष 3 महिने म्हणजे त्यांनी या ठिकाणी आपल्या 7 वर्षांचा म्हणजे एम-ए आणि पी-एच-डीचा अभ्यासक्रम या ठिकाणी कंप्लीट केलेला होता हे लक्षात घ्या. तर पी-एच-डीसाठी भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा, एम-ए साठी प्राचीन भारतातील व्यापार आहे आणि रुपयाचा प्रश्न हा त्यांनी डी-एस-सी साठी या ठिकाणी केला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं आणि त्यांनी 1923 ला हा इथं रुपयाचा प्रश्न प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधातून त्यांनी डी-एस-सी ची पदवी या ठिकाणी मिळवलेली आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग हा ग्रंथ 1927 ला प्रकाशित झाला. मात्र 23 ला त्यांनी हे कंप्लीट केलं होतं. हे लक्षात असू द्या. 27 ला प्रसिद्ध झालं. आता बुद्ध आणि त्याचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 5 डिसेंबर लक्षात घ्या. दिनांक 5 डिसेंबर 1956 ला या बुद्ध आणि त्याचा धम्म याचं लिखाण कंप्लीट केलं. त्यानंतर मग पुढच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळेस 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांचं निधन झालं. तर हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर प्रकाशित झालेला ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे बुद्ध आणि त्याचा धम्म हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता यानंतरचा एक प्रश्न आहे बघा. परत एकदा हा प्रश्न हा दलित चळवळीशी संबंधित या ठिकाणी आपण पाहूया. तो या ठिकाणी इथं विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा, हा प्रश्न बघा नीट समजून घ्या. 1920 मध्ये माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाच्या परिषदेच्या आयोजनाशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होता? 1920 चा माणगाव परिषद याशी संबंधित प्रश्न आहे. ज्या माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि प्रमुख पाहुणे शाहू महाराजांना बोलवलं होतं. लक्षात घ्या कोल्हापूर मधल्या कागलमध्ये माणगाव या नावाच्या गावामध्ये ही परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं शाहू महाराज स्वतःहून येतात आणि शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अस्पृश्य समाजाला सांगतात की माझं अस्पृश्यांप्रती असणारं प्रेम हे या ठिकाणी दाईचं आहे. खरं प्रेम ही बाबासाहेब आंबेडकर करतील कारण ते त्या तुमच्या वृत्ती जन्माला आलेत. तुम्हाला जे काही वेदना आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केलेल्या आहेत. आणि पुढे ते म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये अस्पृश्यांचे दिग्गज नेते नाही होणार तर त्या ठिकाणी या देशाचे भविष्यातील या ठिकाणी ते पुढारलेले नेते या ठिकाणी असतील. अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी शाहू महाराजांनी इथे या ठिकाणी मांडली होती हे लक्षात असू द्या. त्यामुळे आता इथे बघा माणगाव परिषदेवर प्रश्न विचारला कोणत्या व्यक्ती संबंधित आहे? लक्षात घ्या आप्पासाहेब दासगोंडा पाटील हे तर गाव कामगार होते आणि यांनीच ती परिषद या ठिकाणी भरवली होती हे लक्षात असू द्या. एक मुद्दा. दत्तोबा पवार हे पण महत्वाचे व्यक्ती हे कोल्हापूरचे दलित चळवळीचे महत्वाचे पुढारी राहिलेले आहेत. त्याचबरोबर तुकाराम गणेशाचार्य आणि गंगाराम कांबळे. तर गंगाराम कांबळेंच्या संदर्भात एक प्रश्न विचारला गेला होता की शाहू महाराजांनी यांना कोणतं हॉटेल उभारून चहाचं हॉटेल सुरू करायला सांगितलं होतं. तर सत्य सुधारक हॉटेल जे आहे सत्य सुधारक हॉटेल हे यांनी या ठिकाणी सुरू केलेलं होतं. या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. सत्य सुधारक हॉटेल दत्तोबा पवार यांच्याबद्दल पण मी थोडंसं या ठिकाणी चर्चा करेल. हे दत्तोबा पवार जर आपण पाहिलं तर शाहू महाराजांना मूकनायक हा वर्तमानपत्र याच व्यक्तीने आणून दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती त्या ठिकाणी सांगितली लक्षात घ्या. तर या दत्तोबा पवार हे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर वरील सर्व विधान बरोबर आहे हे याचं राईट आन्सर आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे.
चलो त्यानंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. आता बघा हा एक प्रश्न या ठिकाणी आहे थोडासा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अँगलनी या ठिकाणी आहे हा प्रश्न. तर आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये ख्रिश्चन मिशनरी यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि आपण घेतलेलं आहे बघा. आपल्या बॅचमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संदर्भात सेपरेट टॉपिक या ठिकाणी आहे. खालीलपैकी योग्य विधानं ओळखा असं म्हटलेलं आहे. श्रीमती विल्सन मुलींसाठी विल्सन मुलीसाठी मुंबईत 3 शाळा चालवित होत्या. श्रीमती विल्सन या मुलींसाठी अ, मुंबईत 3 शाळा या ठिकाणी चालवत होत्या. स्कॉटिश मिशनने पुण्यात पहिली इंग्रजी शाळा या ठिकाणी सुरू केली आणि मुलीच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंबईत अमेरिकन मराठी मिशननं केला होता. या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याचा राईट आन्सर. तर लक्षात घ्या, या संदर्भामध्ये श्रीमती विल्सन असेल, मिसेस मिचल या ठिकाणी असतील, हे सगळे लोक गॉर्डन हॉल या ठिकाणी असतील, हे सर्व लोक ख्रिश्चन मिशनरी जे भारतामध्ये येऊन शिक्षण संस्था सुरू करत होत्या आणि विविध प्रकारचे शिक्षण स्थापन केलं. या विल्सन ज्या आहेत, त्या विल्सननी तर या ठिकाणी उच्चवर्णीय मुली लोकांच्या घरात जाऊन तिथल्या महिलांना शिक्षण दिलं. त्यांच्या घरी जाऊन शिक्षण द्यायचं काम या ठिकाणी केलं. मुंबईत 3 शाळा चालवल्या होत्या. स्कॉटिश मिशनने पुण्यात पहिली इंग्रजी शाळा सुरू केली आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रारंभ मुंबईत अमेरिकन मराठी मिशनने केला. आता लक्षात घ्या, या अमेरिकन मराठी मिशनचं हेडक्वार्टर विचारलं जाऊ शकतं. तर ते आहे अहमदनगर आणि या अहमदनगरमध्ये असून यांनी या ठिकाणी 3 वर्तमानपत्र चालवली होती. एका वर्तमानपत्राचं नाव होतं ज्ञानोदय. दुसरं जो आहे प्रबोधय, दुसरं आहे प्रबोधय आणि तिसरं जे होतं ते म्हणजे तारप्रसाद. ठीक आहे. तर तारप्रसाद अशा प्रकारचे 3 वर्तमानपत्र हे अमेरिकन मराठी मिशनच्या द्वारे चालवले जात होते. हेनरी व्हॅलेंटाईन हे याचे संपादक होते हे लक्षात असू द्या. तर ए-बी-सी हे याचं राइट आन्सर आपल्याला पाहायला भेटतो. चलो त्यानंतरचा प्रश्न 90वा आणि शेवटचा मला वाटतं प्रश्न हो, शेवटचा प्रश्न आहे. आता बघा इथं पाहू शकतो आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी समाज सुधारकांवर प्रश्न आला. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर या ठिकाणी दिलं? वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. तर बघा इथं हे विष्णुबुवा ब्रह्मचारी एक महत्वाचे सुधारक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. विष्णू भिकाजी गोखले हे यांचं मूळ नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. यांनी भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्म प्रकाश आणि वेदांत धर्म प्रकाश हे 2 महत्वाचे ग्रंथ लिहिले आणि वैदिक धर्म जो आहे तर त्या वैदिक धर्माची महती भारतीयांना समजावून सांगण्याचं काम इथे या ठिकाणी केलेलं आहे. अ, अ, याचबरोबर साम्यवादाचा विचार देखील यांनी अ, या काळामध्ये मांडला होता. कामगारांच्या हितासंदर्भात त्यांनी भूमिका या ठिकाणी घेतलेली होती आणि खास करून सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा त्यांचा एक महत्वाचा निबंध आहे लक्षात घ्या. याच्यावर पण प्रश्न विचारला जाईल. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा कोणी लिहिला असा प्रश्न येऊ शकतो. लक्षात घ्या, हा पण विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनीच लिहिला. सुखदायक राज्य प्रकरणी निबंधाचं काय वैशिष्ट्य आहे ते थोडंसं समजून घेऊया. तर लक्षात घ्या, हा जो ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतो यामध्येच त्यांनी कामगारांच्या हिताच्या बाबी मांडलेल्या आहेत. म्हणून कालमागच्याही आधी साम्यवादाचा विचार मांडणारे हे या ठिकाणी विष्णुबुवा ब्रह्मचारी या ठिकाणी आहे. यांना 1857च्या उठावामध्ये अटक देखील झालेली होती हे लक्षात असू द्या. तर यांनी एक वर्तमानपत्र चालवलं त्याचं नाव होतं वर्तमान दीपिका. तर वर्तमान दीपिका आणि वृत्तसार हे 2 वर्तमानपत्र चालवली. 1857च्या उठावाच्या बातम्या दक्षिण भारतात प्रसारित व्हाव्या म्हणून त्यांनी त्या वर्तमानपत्रातून प्रसारित केल्या म्हणून इंग्रजांनी अटक केली आणि वैदिक धर्म जो आहे त्याच्यावर लोक जे टीका करत होते त्याला प्रत्युत्तर म्हणून वर्तमान दीपिका आणि वृत्तसार मधनं त्यांनी लिखाण केल्याचं एकंदर दिसतंय. त्यांच्याच मालकीचं या ठिकाणी होतं असं आपल्याला भेटतं. तर या पद्धतीचा हा महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. ज्ञानोदय जर आपण पाहिलं तर आत्ताच मी इथे या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी हेनरी व्हॅलेंटाईन यांच्या ठिकाणी ज्ञानोदय होतं जे अमेरिकन मराठी मिशनच्या ठिकाणी आहे. ज्ञानप्रकाश हे रानडे जे रानडे आहेत त्यांचं या ठिकाणी इथं होतं हे लक्षात घ्या. ज्ञानप्रकाश मधनं पण ख्रिश्चन मिशनरी जे आहे त्यांच्याबद्दल माहिती या ठिकाणी घेतली जात होती. तर 1849ला ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र प्रकाशित झालं होतं. ख्रिश्चन धर्माचं महत्व वाढवण्यासाठी अ, आता ते क्लिक व्हायला तयार नाही. मात्र रानडे, महादेव गोविंद रानडे नाही, तर एक त्रक्य रानडे असं काहीतरी आहे त्यांचं नाव. तर ते या ठिकाणी इथं ज्ञानप्रकाश वर्तमानपत्र चालवताना एकंदरीत दिसतं. तर अशा प्रकारचे हे महत्वाचे मुद्दे
आपण इथे या ठिकाणी पाहिले. तर लक्षात घ्या, आपली ही जी बॅच राहील डिपार्टमेंटल पी-एस-आयची, तर या बॅचमध्ये मी तुम्हाला काय-काय देणार आहे ते थोडंसं समजून घ्या. आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्वतंत्र पी-डी-एफ प्रत्येक बॅचच्या या ठिकाणी, प्रत्येक टॉपिकच्या या ठिकाणी दिले असणार आहे. आणि मागील प्रश्नपत्रिकाचे जेवढ्या काही प्रश्नपत्रिका तुम्हाला सापडतात ते पण मला द्या. मी पण माझ्या एक सोर्समधल्या या ठिकाणी त्या डिपार्टमेंटल पी-एस-आयच्या परीक्षा काय रेग्युलर नसेल बघा. आधी-मधी कधी पण असतात. त्या डिपार्टमेंटल पी-एस-आयच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका माझ्याकडे मिळतील, त्या सगळ्या प्रश्नपत्रिका घेऊन तुम्हाला इथे एकदम व्यवस्थितरित्या त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी करून देतो. त्याचं विश्लेषण, वर्गीकरण पण मी या ठिकाणी करून देतो. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. अपील आहे तुम्हाला, की या ठिकाणी जर का डिपार्टमेंटल पी-एस-आयची परीक्षा देत असाल, तर आपली हिस्ट्री बाय संतोष चव्हाण ही जी या ॲप्लिकेशनवर डिपार्टमेंटल पी-एस-आयची जी काही बॅच लॉन्च झालेली आहे, ती बॅच जरूर तुम्ही या ठिकाणी जॉइन करा. तुमचे कोण कॉन्स्टेबल मित्र असतील आणि जर ते डिपार्टमेंटल पी-एस-आयची परीक्षा देत असाल, तर त्यांना देखील या ठिकाणी सांगा, ही बॅच जरूर या ठिकाणी जॉइन करा. थांबूया मित्रांनो आपण. धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच.